तर श्री स्वामी समर्थ. आज होता माझा माहेरातला शेवटचा दिवस आणि हा दिवस आहे ना सगळ्याच मुलींना नको नकोसा वाटतो. कारण इथून गेल्यावर आपलं जे रोजचं रुटीन असतं ना ते लगेच बदलून जातं. कारण आपण इकडे फक्त आणि फक्त आराम करत असतो आणि तिकडे गेल्यावर ना पूर्ण घराची जबाबदारी ना आपल्याला घ्यावी लागत असते. असो सकाळी सकाळी इकडं आमचा मस्तपैकी स्वयंपाक चालू होता आणि सोबतच यांचं खाणं पण चालू होतं. त्यानंतर मम्मी मळ्यात गेली होती कुरडया पापड आणण्यासाठी. तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतला आणि मग मम्मी आली. त्यानंतर तिने याला लगेच पॅकिंग सुरू केली. आणि आईचं तर असं असतं ना की जितकं काही माझ्याजवळ आहे ना त्यातून किंवा थोडं तरी ना आपल्या लेकरांना भेटलं पाहिजे असं तिला ना नेहमीच वाटत असतं. त्यामुळे ती ना आमची बॅग तिच्याकडे जे काही डाळी वगैरे होते ना ते आम्हाला देत होती. त्यानंतर मग आरूला जाऊन आणलं आणि आरूची त्यांना अजिबात म्हणणं होतं की त्या मुलांना सोडून ना इकडे यायचं. कारण ती यांच्यामध्ये इतकी रमून गेली होती ना की विचारूच नका. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर ना एकमेकींना हळदी कुंकू वगैरे दिलं, तिचे पाय वगैरे पडले आणि मग त्यानंतर ना तिचं सुरू झालं की आमच्या गाडीला कुरडई पापडांचा बॉक्स बांधून द्यायचा म्हणून. गणू म्हणत होता की मी तर कसंच नेणार नाही, पण मम्मी म्हणत होती तू कसं नेत नाही ना ते मी बघते. असो त्यानंतर मग आहे ना तिनं मस्तपैकी बांधून दिलं आणि आम्ही लागलो आमच्या पुढच्या प्रवासाला. आणि यावेळेस नाही येताना मी, मयू, आरू आणि भैया असं चौघंजण आम्ही गाडीत येत होतो. मस्तपैकी सगळं पॅक वगैरे करून घेतलं होतं चेहरा, कारण खूप जास्त ऊन पडलेलं होतं. त्यानंतर मग गाडीच्या पोटात पेट्रोल टाकलं आणि मग लागलो पुढच्या प्रवासाला. आणि प्रवास करत करत आहे ना आम्ही घरापर्यंत आलो. आणि घरी आल्यावर ना मला सगळ्यात आधी दिसतात ती माझी झाडं. आणि यावेळेस ना पाऊस पडून गेला होता त्यामुळे झाड इतकं छान झालं होतं ना की विचारूच नका. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.